ज्ञानी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमी कुळगोत्र वर्जिले हे जाणायचंय. हरी जाणा रे हरी जाणा, हरी जाणा रे हरी वाणा, बापर कुमारीवर विठ्ठल राणा रे, बापर कुमारीवर विठ्ठल राणा रे. हरी हे हे हरी हरी जाणा हरी वाणा. आता आपण देवाचं वर्णन करतो, देवाला ओळखून नाही, फक्त करतायत म्हणून सगळे आपण करतो. जे ओळखून करतात त्याला साधू म्हणावं, आणि ते फक्त करतात त्याला साडू म्हणावं. कळलं तर बरं. यांच्या गमतीने कधी कधी सांगत असतो, आपल्याला साडूच कळलं नाही तर साधू कधी कळलं. याच्या एक पुढचं वाक्य सांगू का? साडू वर्षभर जेवला तरी पुण्य लागणार नाही, पण साधू वर्षातून एकदा जेवला तरी वर्षाची पुण्य देऊन जाईल. आपल्याकडे साधू जेवला पाहिजे. विठ्ठल कारण 18 ही पुराण, 4 वेद ज्याला जाणतात, शास्त्र ज्याची कारण मीमांसा करतात, निमित्त कारण, उपादान कारण, अभिनिमित्तोपादान कारण सांगणारा परमात्मा. जगाचं निमित्त कोण आहे? परमात्मा. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमूल्यम. आपण आताच एक 8 दिवसापूर्वी बातमी पाहिली की लॉस एंजेलिस अमेरिका सारखा एक श्रीमंत सेलिब्रिटी राहणारा प्रदेश, काय राहिलंय? 50 अब्ज डॉलर नुकसान झाले. सगळ्या जगात ज्याची महासत्ता आहे. अरे रावणाची लंका जळली तरी मारुती गेले होते. कळलं का? इथं मारुती जायच्या आधीच जळलं. कळलं तर बरोबर. राहत नाही हे कळलं पाहिजे. देव खरा आहे तुका म्हणे तोची खरा, ये रव अवघा पसारा. याचा अर्थ धर्म आणि काम. काय? कामाचा अर्थ 2 केले, कर्तव्य आणि दुसरं कामस्येंद्रिय प्रीती. काम म्हणजे केवळ इंद्रिय सुख नाही, केवळ पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वंशवृद्धी झालीच पाहिजे हा एक विचार आहे, पण त्याच्याही पलीकडे केवळ इंद्रिय सुख म्हणून नाही असं. आणि कामाचं दुसरं चिंतन सांगितलं कर्तव्य म्हणून. कर्तव्य म्हणून का? वर्क इज वर्शिप अँड लव्ह इज गॉड, बाकी सब फ्रॉड. सोपं आहे आणि माणसाला मराठी कळत नाही म्हणून गरजेचं सांगावं लागतं. हरे राम 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 हरे आपलंच आहे, पण तिकडून आल्यामुळे ते जास्त पॉप्युलर झालं. बाहेरून आलं की पॉप्युलर होतं मनुष्य. फॉरेन रिटर्न काय गंमत आहे. रिटर्न भरायचंय तुला. आपल्या मराठी भाषेत सांगू का? रिटर्न भरायच्या आधी युटर्न घ्या. आता सावरा. कामस्येंद्रिय प्रीती. 18 ही पुराणी हरिसी गाती. शास्त्र कारण सांगतात, पुराण गातात. त्या कारणाचं आणि जाणकारपणांच्या दिग्बत्तीची भांडणं लागली, पण पुराण गायला लागली. पुराणीचा गोड रस इतिहास सेविला. पुराण गायला देवाला गावं. गावे आनंदे नाचावे, हा प्रेमाने गावे. या वैष्णवा संगती लगे जाणावे, लगे जाणावे. एक 2 वाक्य अजून सांगतो, लक्षात. भागवतात गोपी गीत आहे. गोपींची 5 गीत आहेत. त्या गोपी गीतात देवाच्या दर्शनासाठी गोपिका रडत होत्या. आदरणीय श्रद्धेय कृष्णराजजी महाराजांची ती अवस्था होती. ते गोपी भावात जगत होते. आपल्याला फक्त काल्याच्या कीर्तनात गोपी ऐकायला मिळतात. आणि थोडं पुढे जाऊन सांगू का? गोपी ऐकावं वाटतं, जगणं फार कठीण अवस्था आहे. वृत्ती आहे ती फार उंचीची गोष्ट आहे. लोकनाट्यामध्ये सुद्धा वग असतं, गण असतं, शेवटी गवळण असते.